नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा उद्धव ठाकरे यांचा 65वा वाढदिवस झाला आणि त्या निमित्ताने माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 1985 मध्ये मुंबई महापालिकेची, पुढे जवळजवळ आता 40 वर्ष झाली, मुंबई महापालिकेची निवडणूक एकट्याने लढवून स्वबळावर आपला बहुमत आणि महापालिकेची सत्ता बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेसाठी हस्तगत करून दाखवली. ठीक आहे, बहुमत मिळालेलं नव्हतं, पण ज्या काय 8-10-12 जागा कमी पडत होत्या त्या इतर छोट्या पक्षांच्या मदतीने घेऊ बाळासाहेबांनी महापालिकेची सत्ता आपल्याकडे घेतली होती. हे नारायण राणेंपासून दिवाकर रावतेपर्यंत ही जे दुसऱ्या पिढीचे शिवसेनेचं नेतृत्व उभं राहिलं, ते सगळं तेव्हा विभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशा पद्धतीचे लोक होते. आणि त्यावेळेला शिवसेनेची महापालिकेत सत्ता आल्यानंतर तेव्हाच शिवसेनेचं जे मुखपत्र होतं मार्मिक, हे नव्या स्वरूपात प्रकाशित करावं अशी भूमिका घेऊन जी नवी रचना करण्यात आली, त्यात मला कार्यकारी संपादक म्हणून घेतलेलं होतं आणि मी एक व्यावसायिक पत्रकार म्हणून मार्मिकचा कार्यकारी संपादक म्हणून काम करायला लागलो. पुढची 4 वर्ष मी मार्मिकमध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम केलं आणि त्यामुळे महापालिकेच्या विजयानंतर ज्या प्रकारे महाराष्ट्रात शिवसेना पसरत गेली, ही माझ्या डोळ्यासमोर तो सगळा घटनाक्रम जसाच्या तसा आहे. आणि आज मी ही गोष्ट अगत्याने एवढ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेला बाळासाहेबांनी महापालिका एक हाती जिंकली, त्यावेळेला ते 60 वर्षाचे, 60व्या वर्षात होते. वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी शिवसेना हा एक पक्ष शून्यातून निर्माण केला आणि तब्बल 20 वर्ष मुंबई ठाणे या परिसरात झुंजत असताना एक महापालिका जिंकण्यासाठी त्यांना 20 वर्ष घालवावी लागली होती. आणि त्यावेळेला त्यांचा 60वा वाढदिवस झाला होता, 1986 जानेवारी. उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस झाला अशी बातमी मी बघितली. म्हणजे उद्धव ठाकरेंपेक्षा 5 वर्ष लहान असताना बाळासाहेबांनी महापालिका एक हाती जिंकली होती 1985 मध्ये. जवळजवळ येस, 5 किंवा 6 वर्ष बाळासाहेबांचं वय तेव्हा कमी होतं. 20 वर्ष झुंजून झुंजून शून्यातून मुंबईला आपल्या मुठीत आणणारा पक्ष निर्माण करण्यात बाळासाहेबांनी 20 वर्ष घालवली होती. आणि पुढल्या 5 वर्षामध्ये तो पक्ष राज्यव्यापी केला आणि त्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये, म्हणजे 85 पासून 95 पर्यंत 10 वर्षामध्ये भाजपला सोबत घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रातली काँग्रेसची अभेद्य असलेली सत्ता उलथून दाखवली. मी अभेद्य का म्हणतोय लक्षात घ्या. 1967च्या निवडणुकीपासून देशामध्ये कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. विरोधी कुठला तरी पक्ष, प्रादेशिक पक्ष किंवा विरोधी पक्षांच्या आघाडीने कुठल्या ना कुठल्या राज्यात काँग्रेसला पराभूत केलेलं आहे. महाराष्ट्र हे एवढ्या दीर्घ काळामध्ये एकच राज्य असं होतं की जिथे काँग्रेसच्या हातून कधी सत्ता गेली नाही. शरद पवारांनी पोलोदचा जो प्रयोग केला 78 मध्ये, त्यावेळेला सुद्धा काँग्रेसमधून फुटून आलेले शरद पवार हेच पुलोदचे मुख्यमंत्री होते. म्हणजे सत्तेत बहुतांश मुख्य वाटा हा काँग्रेसचाच होता. जनता दलाचे किंवा विरोधी पक्षांच्या आमदारांना घेऊन एक काँग्रेसवाल्याने परत एकदा सत्ता बळकावली होती.
आणि त्यामुळे 1948 पासून 47 पासून 1995 पर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलंही बिगर काँग्रेस सरकार सत्तेत येऊ शकलं नाही. आणि म्हणून मी महाराष्ट्राला काँग्रेसचा अखेरचा अभेद्य किल्ला म्हणतो. तो बाळासाहेबांनी भेदून दाखवला वयाच्या 70व्या वर्षी जवळपास. पण त्याची सुरुवात बाळासाहेबांच्या 60व्या वर्षी मुंबई महापालिका जिंकून झाली होती. सगळेच्या सगळे शाखा प्रमुख त्यांनी मैदानात उतरवले आणि मुंबई महापालिकेमध्ये 70च्या आसपास नगरसेवक निवडून आणले. आणि काय 10-12 लोक इतर छोटे घेऊन त्यांनी 5 वर्ष सत्ता राबवली. हे आज मी एवढ्यासाठी सांगतोय, तीच मुंबई महापालिका आहे 85 पासून अगदी काल परवा 2022 मध्ये महापालिका बरखास्त होईपर्यंत 1-2 वर्षाचा काँग्रेसचा कालावधी 92-93चा वगळला तर सलग 85 पासून 22 पर्यंत 30-35 वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सलग सत्ता राहिली. आज तीच महापालिका जिंकायची. त्या महापालिकेमध्ये बहुमताने आपला महापौर बसवायचा तर उद्धव ठाकरेंना किती तारांबळ करावी लागते बघा. हे म्हणून मी तुलना करतोय की 40व्या वर्षी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली होती आणि साधारण वयाच्या 40व्या वर्षी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री देणारा शिवसेना नावाच्या पक्षाची सगळी सूत्र बाळासाहेबांनी सोपवली होती. उद्धव ठाकरेंना बना बनाया रेडीमेड महाराष्ट्र व्यापी पक्ष हातात मिळाला आणि बाळासाहेबांना 66 साली शिवसेना स्थापन करताना राजकारणाचा काडीचाही अनुभव नव्हता. 40 वर्षाचे बाळासाहेब, 40 वर्षाचे उद्धव ठाकरे. 25 वर्ष मागे गेलात तर 2000 मध्ये उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होऊन थकलेल्या बाळासाहेबांच्या मदतीसाठी म्हणून उभे राहिले. पण प्रॅक्टिकली शिवसेनेतले सगळे राजकीय निर्णय हे अंतिमतः उद्धव ठाकरे घ्यायला लागले होते. बाळासाहेबांनी फक्त त्यावर शिक्कामोर्तब करायचं. 40व्या वर्षी मुलगा आणि पिता यांच्यातला फरक तुम्हाला कळावा म्हणूनच ही तुलना मी करतोय. 40व्या वर्षी पित्याने एका नव्या पक्षाची स्थापना केली आणि 40व्या वर्षी मुलाला महाराष्ट्रव्यापी पक्ष 50च्या आसपासचे आमदार असलेला पक्ष हाती मिळाला. दोघांची तुलना करा, किती प्रचंड ताकदीचं यंत्र हातात मिळालं होतं. उद्धव ठाकरेंनी त्याचा खेळ खंडोबा करून टाकला. पुढच्या 25 वर्षामध्ये त्या शिवसेनेचं इतकं काय ते वाटोळं करून टाकलेलं आहे की आज 65व्या वर्षी त्याच उद्धव ठाकरेंना मुंबईत आपला महापौर बसवायचा, हक्काने महापौर बसवायचा म्हणून काय काय कोलांट्या उड्या मारायला लागतायत, काय काय कसरती कराव्या लागतायत बघा. 20 वर्षापूर्वी जो चुलत भाऊ परिवार आणि शिवसेना सोडून निघून गेला आणि त्याने स्वतःचा सौतास उभा किंवा एक वेगळा पक्ष उभा केला, तो काल परवा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर आला. राज ठाकरे मातोश्रीवर आले तर त्याचा उत्सव साजरा केला. कशासाठी? परत एकदा मुंबई महापालिकेची निरंकुश सत्ता आपल्या हाती यावी, आपला महापौर शिवसेना मुंबईत बसवावा, यासाठी उद्धव ठाकरेंना किती कसरती कराव्या लागतायत बघा. 40 वर्षापूर्वी त्यांच्या पित्याने स्वहिमतीवर सत्ता मिळवून आपल्याला पाहिजे तो महापौर बसवला होता, छगन भुजबळ. आणि आज बघा
हा, त्याच्या आधी मनोहर जोशी, तुमचे हेमचंद्र गुप्ते, सुधीर भाऊ, हे पण मुंबईचे महापौर झाले होते. पण ते शिवसेनेचे असले तरी इतर पक्षांच्या मदतीने आणि इतर पक्षांना काही ना का देऊन घेऊन, देवाणघेवाण करून बसवलेले महापौर होते. फरक तो आहे मित्रांनो. 85 मध्ये बाळासाहेबांनी भुजबळ हा कोणाच्या मेहरबानीवर नाही तर स्वबळावर महापौर केला होता. त्याच्याही मागे कोणाच्या तरी मदतीने, कोणाशी तरी तडजोडी करून आपला महापौर बसवणं, ही जी अगतिकता शिवसेनेची होती, त्या अवस्थेत उद्धव ठाकरेंनी आज त्यांचा पक्ष, पित्याने आपल्याकडे सोपवलेला पक्ष, त्या अवस्थेत आणून ठेवलाय. भाजपचा महापौर होता कामा नये. भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून तुम्ही मुख्यमंत्री व्हायला गेलात, आणि परिस्थिती अशी आली की तुमचा महापौर करणं सुद्धा अगतिकता होऊन बसली आहे. याचं कारण संधी काय असते हे उद्धव ठाकरेंना कधी ओळखता आलं नाही. 1988च्या आसपास जेव्हा शिवसेना भाजप युती झाली, तेव्हा एक राजकीय अभ्यासक म्हणून मी त्या युतीचा विरोधक होतो. आणि मी याविषयी बाळासाहेबांची वाद सुद्धा घातलेला होता की भाजपवाल्यांनी तुम्हाला उल्लू बनवलेला आहे, मुंड महाजनांनी शिवसेनेला उल्लू बनवलेला आहे. शिवसेनेची राज्यातली जी वाढती लोकप्रियता आहे त्याचा फायदा घ्यायला भाजप तुमच्या सोबत आलेला आहे, हे मी बाळासाहेबांना सांगितलेलं आहे. आज जे कोणी मी भाजपचा समर्थक समर्थक म्हणतात, नाही, भाजपनी किंवा मुंडे महाजनांनी शिवसेनेची हिंदुत्वाची लोकप्रियता ओळखून पार्ले पोटनिवडणूक आणि संभाजीनगरची पहिली महापालिका निवडणूक या निकालानंतर आपला पवित्रा बदलला आणि हिंदू हृदय सम्राट होऊ घातलेल्या बाळासाहेबांबरोबर हातमिळवणी केली. त्यानंतर भाजपने किंवा मुंडे महाजनांनी अतिशय चतुराईने शिवसेनेला तिची ताकद कधीही कळू दिली नाही. नवीन नवीन शिवसेना 87-88 नंतर शिवसेना महाराष्ट्रात पसरत गेली, पण आपले कार्यकर्ते कोण, आपली मतं कुठे किती आहेत हे पण शिवसेनेला कळलं नव्हतं. अशा परिस्थितीत जागा वाटप झालं. त्यामुळे जे काही जागा वाटप झालं त्यात भाजपच्या वाटेला 100-125 वगैरे जागा आल्या असतील, तर त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद किती आहे याचा अंदाज शिवसेनेला कधीही आला नाही. किंबहुना मुंडे महाजनांनी तो अंदाज येऊच दिला नाही. कारण भाजप त्यापूर्वी स्वतंत्र लढत होतं, आघाडीमधून लढत होतं, पण शिवसेनेने महाराष्ट्रभर कधीही निवडणुका लढवल्या नव्हत्या. ती संधी उद्धव ठाकरेंना, शिवसेनेला 2014 मध्ये भाजपच्या मूर्खपणामुळे मिळाली होती. 2014च्या निवडणुकीत भाजपने युती मोडली. हा परत भाजपने आपल्या पायावर पाडून घेतलेला धोंडा होता. हे सुद्धा मी माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या लेखात तुम्हाला आजही वाचता येईल. कारण जबरदस्ती का होईना उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या 288 जागा लढवता आल्या. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची स्वतःची खरी ताकद किती त्याची ती पहिली परीक्षा होती. आणि त्यामध्ये बाळासाहेबांनी शक्य झालं नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं. उद्धव ठाकरेंचं ते सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. त्यांच्यावर जबरदस्ती झाली असेल, पण त्या कसोटीला उद्धव ठाकरे उतरले. त्यांनी सगळ्या जागा लढवताना 63 जागा जिंकल्या. मोदी लाट असताना सुद्धा भाजपने 123 वगैरे जिंकल्या, पण मोदी भाजपच्या महाराष्ट्रातल्या संघटनेमुळे किंवा नेत्यामुळे एवढं यश भाजपला मिळालं नव्हतं. पण 63 जागा मिळवणारे उद्धव ठाकरे यांना ज्या जागा मिळाल्या त्या फक्त शिवसेनेच्या बळावर मिळालेल्या होत्या, शिवसेनेच्या मतांवर मिळाल्या होत्या. आणि त्या 63 पलीकडे 36-37 अशा जागा होत्या
की जिथे शिवसेनेचा उमेदवार 2, 5, 7, 8 हजाराच्या फरकाने पडला होता. म्हणजे पहिल्यांदा शिवसेनेच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात निवडून येऊ शकतील किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहू आहेत, किरकोळ मताने पराभव झाला अशा 100 विधानसभा क्षेत्रांची ओळख शिवसेनेला झाली होती. शिवसेनेला आपली जमीन मिळाली होती. पुढची 5 वर्ष उद्धव ठाकरे यांनी जर त्या 63 आणि 36, 37 अशा 100 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणीचं काम केलं असतं तर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंना भाजप बरोबर युती करायची गरज भासली नसती. या 100 जागा मी आणू शकतो आणि म्हणून 288 मध्ये 150 जागा तरी आम्हाला द्या, नाहीतर युती नको, अशी अडवणूक उद्धव ठाकरे करू शकले असते. पण त्यापेक्षा 10-12 मंत्रीपद उद्धव ठाकरेंना महत्वाची वाटली. सत्तेचा हव्यास त्याला म्हणतात. वेगळं लढून 12 मंत्रीपद पदरात पाडून घेताना सगळं जिंकलेलं उद्धव ठाकरे यांनी मातीमोल करून टाकलं. बरं झालं ते झालं, पण निदान मंत्रीपद घेतली तरी ते 63 आणि 37 हे 100 मतदारसंघ ताकदीने संघटनात्मक काम केलं असतं तर 2019 मध्ये शिवसेना स्वबळावर 100 जागा जिंकण्यापर्यंत पोहोचू शकली असती आणि युती करून 120 पर्यंत सुद्धा पोहोचू शकली असती 150 लढवायच्या जागा मागून. पण ही सुवर्ण संधी आहे हे उद्धव ठाकरेंना कधीही कळलं नाही. ज्या सक्तीतून पहिल्यांदा शिवसेनेला राज्यातले 100 मतदारसंघ शिवसेनेसाठी स्ट्रॉंग आहेत, हक्काची जमीन आहे, याचा पत्ता लागला तो उद्धव ठाकरेंना कळलाच नाही. त्या 100 विधानसभा क्षेत्रांपेक्षा त्यांना 12-13 मंत्रीपद मोलाची वाटली. तिथून शिवसेनेचा ऱ्हास सुरू झाला, कारण ती मिळालेली सुवर्ण संधी उद्धव ठाकरे यांनी मातीमोल करून टाकली. त्यांना ती संधी कळलीच नाही आणि म्हणून मग पुढे जे काय व्हायचं ते झालं. फुकटात मिळालेली 12 मंत्रीपद असतात तेव्हा मग त्याच्यापेक्षा अधिक मुख्यमंत्रीपदच मला का नको, हा मोह होतो आणि त्या मोहाला हा मासा गळाला लागू शकतो हे ओळखून शरद पवारांनी 2019 मध्ये जो काय खेळ केला त्यातून उद्धव ठाकरे आजच्या अवस्थेत येऊन पोहोचलेले. 65व्या वर्षी महाराष्ट्र जिंकायला निघालेले 1990च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेत दोन नंबरचा पक्ष शिवसेनेला करणारे बाळासाहेब आणि 95 मध्ये सर्वात मोठा पक्ष बनवून मुख्यमंत्रीपदी शिवसैनिक बसवणारे बाळासाहेब, या दोघांच्या वयामधलं साम्य बघा. ते 70व्या वर्षी बाळासाहेबांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. 40 ते 70, 30 वर्षात बाळासाहेब कुठे पोहोचले आणि 2000 ते 2025 50-60 आमदारांचा पक्ष हातात असताना तो 20 आमदारांपर्यंत उद्धव ठाकरे 65व्या वर्षी घेऊन आले. ही तुलना म्हणून महत्वाची आहे. पित्याने चांगला बनवून दिलेला भरभक्कम पक्ष उद्धव ठाकरेंनी आपल्या सत्तेच्या हव्यासापायी मातीमोल करून टाकला आणि म्हणून पित्याने 60व्या वर्षी जे मिळवलं, 70व्या वर्षी जी पराकोटीची सीमा गाठली, तिथून उद्धव ठाकरे त्याच पित्याच्या वारशाला आणि पराक्रमाला किती मातीमोल करून बसले 65व्या वर्षी. याचा तुम्ही अभ्यास करा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.